नमस्कार, मी वर्षा नलवडे बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। संध्याकाळचे 5:30 वाजता आहेत आणि आता वेळ झाली राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक बातमीचा वेगवान आढावा घेण्याची। 36 जिल्हे 72 बातम्यांमधून अहिल्यानगरमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लॉंग मार्चचा यश आलेला आहे। आंदोलकांच्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत। राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे यांच्यासोबत बैठक झाली आहे। अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलनाची यशस्वी सांगता झालेली आहे। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील पारडीताड या गावामध्ये मोहरी शेती दिन कार्यक्रमाचं आयोजन। गावातील 50 एकर क्षेत्रावरती महाबीजच्या मोहरी वाणाची पेरणी करण्यात आली। कार्यक्रमाला शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती। धुळ्यामध्ये टरबुजाच्या दरांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे। बाजार दरामध्ये 40 रुपये प्रति किलो दरानं टरबुजाची विक्री होतीये। सध्या रमजान महिना सुरू असल्यानं टरबुजाला मागणी वाढलेली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला पीक धोक्यात आलेलं आहे। टोमॅटो पिकांवरती करप्यासह विविध रोगांचा प्रादुर्भाव आहे। टोमॅटो जागेवरती वाळून जात असल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। अमरावती बाजारात टोमॅटो आणि वांग्यांची मोठी प्रमाणामध्ये आवक झाली आहे। शेतकऱ्यांना टोमॅटोचा केवळ 3 ते 4 रुपये किलोचा दर आहे। उत्पादन खर्च देखील निघत नाहीये, त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। हमाली वाहतूक दलालीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये वातावरणातील बदलामुळे तूर काढणीला वेग आलाय। ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांकडून आता काढणीची घाई केली जाते। पिकाचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे। कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्यानं शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। उत्पादन खर्चही निघत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय। सध्या कांद्याला प्रति किलो 8 ते 12 रुपयांपर्यंतचा बाजारभाव मिळतोय। लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव 1000 रुपयांच्या आत घसरल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। माणिकराव कोकाटे आणि बाजार समितीच्या विनंतीवरून आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे। दर घसरणीच्या निषेधार्थ ठाकरे गट, शिंदे गट तसेच छावा क्रांतीवीर सेनेनं आंदोलन केलं होतं। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली आहे। शेतमालाचं नुकसान टाळण्यासाठी समिती प्रशासनाच्या शेतकऱ्यांना नियोजित ओट्यावरच शेतमाल टाकण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। शेतमाल भिजून जाऊ नये म्हणून ताडपत्री सोबत आणण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये शेतकरी गटांना दिलेलं परभणी शक्ती हे ज्वारीचं बियाणं निकृष्ट दर्जाचं आहे। महाबीजच्या वतीनं कृषी विभागामार्फत हे बियाणं देण्यात आलं होतं। पेरलेल्या बियाणांच्या ताटव्यांची वाढच झाली नसल्याचं समोर आलेलं आहे। अहिल्यानगरमध्ये बोगस खत विक्री करणाऱ्यांना कृषी विभागाचा दणका आहे। कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून बोगस खत विक्रीचा प्रकार उघडकीस आलाय। महिनाभरात 3रा गुन्हा दाखल झालेला आहे। जालन्याच्या बदनापूरमध्ये मका पिकाचं बियाणं बोगस निघाल्यानं शेतकरी संतप्त झाले आहेत। शेतकरी मक्याचं कणीस घेऊन थेट कृषी अधीक्षक आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पोहोचले। बायर कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची या शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। गडचिरोलीच्या चामोर्शीमध्ये अगरबत्ती प्रकल्पाच्या नावाखाली शेकडो महिलांची फसवणूक झाली आहे। 5 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे। वाशिमच्या मुंगळा गावामध्ये मधमाशाच्या हल्ल्यामध्ये 2 बकऱ्यांचा मृत्यू झालाय। शेतामध्ये बकऱ्या चारत असताना अचानक मधमाशांनी हल्ला केला। हल्ल्यामध्ये पती पत्नी दोघंही गंभीररित्या जखमी झालेत। धुळे जिल्ह्यातील तापमानामध्ये मोठी प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे। तापमानात वाढ झाल्यानं जलसाठ्यांमध्ये पाण्याची पातळी कमी झाल्याचं समोर आलंय। 4% जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये पाणीसाठा कमी झालेला आहे। एसटी कडून विविध योजनांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता एनसीएमसी कार्ड हे अनिवार्य असेल। सवलतींचा गैरवापर टाळण्यासाठी महामंडळाचा हा निर्णय आहे। धुळे आगारामध्ये ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्य परिसरामध्ये वन्यजीव सोयरे संघटनेच्या वतीनं हजारो मातीचे पॉट उभारण्यात आलेले आहेत। पॉटमध्ये नियमितपणे पाणी भरलं जात असून दिवसभर पक्षी, लहान वन्य प्राणी या ठिकाणी येऊन आपली तहान भागवतायत। अहिल्यानगरच्या गदेवाडीमध्ये विवाह सोहळ्यातील अनावश्यक खर्च टाळत अनोखा आदर्श या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे। जिल्हा परिषद शाळेसाठी 21,000 रुपयांची देणगी देत कुसुमाग्रज ग्रंथालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दादरमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अभिजात ग्रंथमेळ्याचं आयोजन। मराठी भाषेचा अभिमान आणि वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मनसेचं अनोखं भव्य पुस्तक प्रदर्शन। 100हून अधिक स्टॉल्स असलेल्या शिवाजी पार्क मैदानामध्ये पुस्तक प्रेमींची मोठी गर्दी। पुण्याच्या शिंदेवाडीमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहामध्ये साजरा। विद्यार्थ्यांकडून मराठी भाषेचा गौरव दाखवण्यासाठी वक्तृत्व, काव्यपठण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण।
रत्नागिरीच्या ग्लोबल मराठा स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शोभायात्रेचे आयोजन। शोभायात्रेमध्ये विद्यार्थ्यांकडून कोकणातील पारंपरिक संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न। शोभायात्रेतील शंकासूर, गणेशोत्सव आणि गुढीपाडवा प्रेक्षकांचं मुख्य आकर्षण ठरलेलं आहे। नाशिकमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं। या ग्रंथदिंडीमध्ये 5000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता। यावेळी कलाकारांनी मोर, गरुड आणि विठ्ठलाचे जिवंत देखावे सादर केलेत। चंद्रपूरमध्ये आजपासून 2 दिवस ग्रंथोत्सवाचं आयोजन। मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं शहरातून निघाली ग्रंथदिंडी। ग्रंथोत्सवाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन। वाशिम जिल्ह्यातील कामरगाव या ठिकाणी मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। पीएम श्री जिल्हा परिषद विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात पुस्तकांचं झाड हा अभिनव उपक्रम राबवण्यात आलेला आहे। सांगलीमध्ये प्रशासनाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। मराठी भाषेची समृद्ध परंपरा, देवनागरी लिपीचं सौंदर्य आणि सुलेखन कलेचं महत्त्व याविषयी या ठिकाणी जनजागृती करण्यात आली आहे। जळगाव महापालिकेमध्ये स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे डॉक्टर चंद्रशेखर पाटील यांची निवड झाली आहे, तर महिला बालकल्याण सभापतीपदी शिंदेच्या शिवसेनेच्या सिंधू कोल्हे यांची बिनविरोध निवड झालेली आहे। सातारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आहेत। जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष राष्ट्रवादीचा असणार। जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोलकरांचा दावा। शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील सोबत बाळासाहेब सोलकर यांची प्रतिक्रिया। जळगाव महापालिकेमध्ये स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे चंद्रशेखर पाटील, तर महिला बालकल्याण सभापतीपदी शिवसेनेच्या सिंधू कोल्हे यांचं नाव निश्चित। घोषणाची केवळ औपचारिकता बाकी। सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या वतीनं भव्य मोर्चा। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये मोर्चाचं आयोजन। नागपूरमध्ये 12वीच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये 6व्या आणि 7व्या आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। आरोपी सरकारी शिक्षक प्रदीप जांगडे आणि खासगी क्लासमधील शिक्षक दिनेश कोटांगले पोलिसांच्या ताब्यात आहेत। प्रदीप जांगडे याने कोटांगले याला व्हॉट्सअपवरती पेपर पाठवला होता असा आरोप आहे। नागपूरमध्ये पेपरफुटीचा प्रकार घडलेला नाहीये, नागपूर बोर्डाचे अध्यक्ष शिवलिंग पटवेंची ही माहिती आहे। विद्यार्थ्यांनी गैरसमज करण्यासाठी केलेला प्रकार हा हाणून पाडला। शिवलिंग पटवेंची प्रतिक्रिया। दोषींवरती कठोर कारवाई केली जाईल, शिवलिंग पटवे यांचा इशारा। नागपूरमध्ये सीलबंद लिफाफ्यातून 12वीच्या प्रश्नपत्रिका गायब होत असल्याची तक्रार। एका लिफाफ्यामध्ये 49 प्रश्नपत्रिका असतात। परीक्षा केंद्रावरती प्रत्यक्षात मात्र 24 प्रश्नपत्रिका पोहोचत असल्याची तक्रार आहे। पर्यवेक्षकांकडून बोर्ड अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यात आलेला आहे। नंदुरबारमध्ये 10वीच्या इंग्रजी पेपरसाठी प्रशासनाकडून कडक सुरक्षा व्यवस्था। 50 परीक्षा केंद्रांवरती सीसीटीव्ही आणि ड्रोनची नजर। 21,000 विद्यार्थ्यांकडून इंग्रजीचा पेपर। कोल्हापूरच्या हातकणंगलेमध्ये जमिनीच्या वादातून धारदार शस्त्रांनी हल्ला। 2 गटातील राड्यामध्ये 3 जण गंभीररीत्या जखमी, तर 5 जण किरकोळ जखमी। पोलिसांकडून या प्रकरणी आता 40 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे। जालन्यातील जुना मुंढा परिसरामध्ये 51 रुपयात 150 ऑफर। दुकानासमोर महिलांची मोठी गर्दी। गर्दीचं नियोजन न करता ऑफर ठेवल्यानं पोलिसांकडून दुकानदाराला समज देण्यात आली आहे। जळगावमध्ये महापालिकेच्या प्रवेशद्वारावरती नागरिकांसह भाजपच्या विद्यमान नगरसेवकांचं आंदोलन। डेपो हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। आयटीआय जवळ होणाऱ्या कचरा डेपोच्या समस्येमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। लातूर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातल्या 10ही पंचायत समित्यांमध्ये लिपिक कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन। जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसह अनेक मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन आहे। आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे। सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये बांगलादेशी जन्म नोंदणी घोटाळ्या प्रकरणी किरीट सोमय्यांची बैठक। पालिका प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याचा सोमय्यांचा आरोप, तर जन्म नोंदणीबाबत सुधारणा करण्याचे पालिका प्रशासनाचं आश्वासन। पिंपरी चिंचवडच्या रक्षक चौकामध्ये नव्यानं बांधलेल्या पुलाची खासदार श्रीरंग बारणेंकडून पाहणी। पुलाचा उतार तीव्र असून डिझाईनमध्ये चूक आहे असं खडेबोल देखील श्रीरंग बारणे यांनी अधिकाऱ्यांना सुनावलेत। नाशिक महापालिकेकडून स्मार्ट सिटी विरोधात गुन्हा दाखल। महापालिकेची परवानगी न घेता खोदकाम सुरू असल्याचं निदर्शनास। 4 दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये महापौर आणि आयुक्तांनी खोदकाम न करण्याचे आदेश दिले होते। भंडारामध्ये धान खरेदीची मुदत संपल्यानं शेतकरी आक्रमक झाल्यात। धान खरेदी संघटना आणि किसान संघाचा भव्य मोर्चा निघाला होता। शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा धडकला। खासदार प्रशांत पडोलेंचा शेतकऱ्यांच्या मोर्चाला पाठिंबा आहे।
सोलापूरमध्ये एफआरपीच्या अंमलबजावणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। ऊस गाळप बंद होऊन 1.5 महिना उलटूनही बिल न दिल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। साखर सहसंचालक कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये शेतकऱ्यांचं आमरण उपोषण सुरू आहे। कांद्याला उत्पादन खर्चावरती आधारित 3000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची ही मागणी आहे। परभणीमध्ये जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा वाचवण्याच्या मागणीसाठी लॉंग मार्च, झरी ते परभणी जिल्हाधिकारी कार्यालय असा 15 किमीचा मोर्चा काढला जाणार। मोर्चामध्ये विद्यार्थी आणि पालकांचा मोठा सहभाग आहे। ठाण्यातील घोडबंदर परिसरामध्ये गायमुख ठिकाणच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न चिघळला। काही दिवसांपूर्वी आवाज उठवत आंदोलन करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसह इतर नागरिकांवरती कासारवडवली पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान गुन्हा मागे न घेतल्यास उग्र आंदोलन छेडण्याचाही इशारा देण्यात आलेला आहे। भिवंडीमध्ये डीप क्लीन स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ, महापौर नारायण चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या उपक्रमाचा शुभारंभ। रस्त्यावरील धूळ माती संपूर्णतः उचलून घेऊन पाणी फवारणी केली जाणार। तुळजाभवानी मंदिरातील जतन आणि संवर्धनाच्या कामाला वेग आलेला आहे। मंदिरातील भवानी शंकर सभा मंडपाच्या उभारणीसाठी लागणारे पिलर पारंपरिक नक्षीकाम आणि कोरीव शैलीमध्ये तयार करण्याचं काम वेगात सुरू आहे। परळीतील वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत सुरू असलेली अनेक कामं रखडली आहेत। काम कधी पूर्ण होणार याकडे लक्ष आहे। तर मेरुगिरी उद्यानातील भव्य त्रिशूळ, डमरू, 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती, लहान मुलांसाठी रेल्वेचा समावेश। अमलकी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी किमान 5 तासांची प्रतीक्षा, तर मुखदर्शनासाठी 1.5 तासांचा कालावधी। अमरावतीच्या अंबादेवी मंदिरामध्ये 1 महिन्यापूर्वीच होळी उभारण्याची प्रथा आहे। होळीच्या दिवशी दहन केलं जाणार। विदर्भातील सर्वात मोठी होळी म्हणून नावलौकिक आहे। पुण्यामध्ये गुंड निलेश घायवळच्या टोळीतील एकाला अटक करण्यात आली आहे। गुंड दत्तात्रय लाखे मोक्का प्रकरणातला आरोपी आहे। निलेश घायवळच्या टोळीतील गुन्हेगारांवरती पोलीस कारवाई करत आहेत। कोल्हापूरमध्ये आजपासून माझं शहर माझी जबाबदारी मोहिमेला सुरुवात। नवनियुक्त महापौर रुपाराणी निकम यांनी स्वच्छतेसाठी उपक्रम सुरू केला। स्वच्छता मोहिमेमध्ये सामाजिक संस्थांचा देखील सहभाग आहे। नागपूरमध्ये पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसाठी 1 मार्च पासून विशेष मोहीम सुरू करा। महापौर नीता ठाकरे यांचे निर्देश। नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदीसह 379 नाल्यांची स्वच्छता केली जाणार। नाशिक मनपाच्या वतीनं कुसुमाग्रजांच्या नावाने पुस्तक बँक तयार करण्याचा मानस। नाशिककरांकडून महापालिकेच्या निर्णयाचं स्वागत। संत निरंकारी मंडळ करमाळा यांच्या वतीनं संगोबा येथे स्वच्छ जल स्वच्छ मन मोहीम। संगोबा परिसरासह सीना नदी पात्राची स्वच्छता, नागरिकांकडून समाधान व्यक्त। अमरावतीमधील नगरसेविकेचे पती आशिष लुल्ला यांच्याकडून नाल्याची सफाई। महानगरपालिकेकडून नाल्याची सफाई होत नसल्यानं संताप, तर स्वच्छता विभागाचे अधिकारी भ्रष्ट असल्याचाही आरोप। अमरावतीमध्ये रेल्वे पूल पाडण्याचं काम रखडलं। बांधकाम विभागाच्या परवानगी अभावी पुलाचं काम रखडलं। शहराला जोडणारा महत्त्वाचा पूल 6 महिन्यांपासून बंद। जळगावातील मेहरुण शिवारामध्ये राष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल उभारलं जाणार। परवानगी विनाच शेतजमिनीचा वापर केला जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। शेतजमिनीतून मुरुम टाकून थेट रस्ते तयार केल्यानं शेतजमिनीचं मोठं नुकसान।